शरू आपण पहिल्यांदा काय बनवतोय ग? मटकी बटाटा दही पापडी चाट. मटकी बटाटा दही पापडी चाट. तुला असे असे पदार्थ जास्त आवडतात का? चाटपीठ, हां, पोळी भाजी वगैरे आवडते? दोन्ही आवडतं. पण हे संध्याकाळचं खाणं तुला असणं आवडतं. ओके, मला साहित्य सांगतेस काय काय? मटकी, बटाटा उकडलेला, पापडीचा चुरा, मग बारीक चिरलेला कांदा, दही, बारीक चिरलेला टोमॅटो, चिंचेची चटणी, कोथिंबीर, शेव, चाट मसाला, तिखट आणि मीठ. ओके, आता आपण काहीतरी बनवूया म्हणजे आपण खायला मोकळे होऊ. काय आता तुला काय लागू? बाउल. काय करू याच्यात? याच्यात मटकी. ओके, आता बटाटा त्याच्यावर थोडं मीठ आणि चाट मसाला. एवढं घालू? हो हो. आणि आता पापडी त्याचा चूर. नक्की ना? असं खाऊन बघतात आया, माहितीये ना कसं लागलंय बघायला. टेस्ट त्याच्यामुळेच येते ना. मग आता हे मिक्स करून. झटपट आहे सगळे. हो. आता त्याच्यात दही घालू याच्यात? हो हो. आणि ते परत आता एका प्लेटमध्ये आपण काय करू? काढू? हो हो, प्लेटमध्ये काढून घेऊया. आता त्याच्यावर कांदा टोमॅटो असं सगळं, टोमॅटो आणि कोथिंबीर. किती छान दिसतंय ना. हो, रंगीत. कधी एकदा खातोय असं झालं ना. आता मग त्याच्यावर तिखट आणि चाट मसाला परत तिथं भुरकवायचा आणि चिंचेची चटणी आणि शेव वरून. आता किती सोपं आहे आणि किती पटकन झालं. हो. फक्त शिजलेला बटाटा पाहिजे, बरोबर आहे की नाही? शिजलेला बटाटा आणि ते आपण भाजलं काय? भाजलं मटकी. मस्त, फर्स्ट क्लास. लिहून घ्या साहित्य आणि कृती. मटकी बटाटा पापडी दही चाट बनवण्याकरता लागणारं साहित्य: मोड आणून भाजून घेतलेली मटकी, उकडलेला बटाटा, पापडीचा चुरा, बारीक चिरलेला कांदा, दही, टोमॅटो, चिंचगुळाची गोड चटणी, कोथिंबीर, शेव, चाट मसाला, लाल तिखट आणि मीठ. कृती: प्रथम एका बाउलमध्ये भाजून घेतलेली मटकी घेऊन त्यामध्ये बटाटा, चवीनुसार मीठ, चाट मसाला, पापडीचा चुरा आणि दही घालून सर्व मिश्रण नीट मिसळून घ्यावं. एका सर्व्हिंग प्लेटमध्ये सर्व मिश्रण घेऊन त्यावर बारीक चिरलेला कांदा, टोमॅटो, कोथिंबीर, लाल तिखट, चाट मसाला, चिंचगुळाची गोड चटणी आणि शेवेची सजावट करून डिश सर्व्ह करावी.